आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व कमेंटची आणि प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे। हॅलो फॅमिली, कसे आहेत मग तुम्ही सर्व? मज्जेत ना? तर मी गीतांजली होम कुक म्हणून काम करते। तर सर्वप्रथम मी माझ्या घरी सुकी शेपूची भाजी आणि चपाती बनवून मुलांच्या टिफिनसाठी ठेवलेली होती। बाकी टिफिन वगैरे माझी मुलं स्वतः हाताने घेतात आणि आलेली होती पहिल्या कामावरती। तर पहिल्या कामावरती दूध गरम करायला ठेवलेलं, पनीरची भुर्जी बनवलेली, चपाती बनवलेली, तसेच मला डोसा बॅटर बनवायचा होता। कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की मी डोस्यासाठी भिजवायला ठेवलेले होते तांदूळ। तर आज सकाळी बॅटर वगैरे बनवून घेतला, आलेली होती पुढच्या कामावरती। तर हे काम माझं फक्त चपातीचंच असतं। इकडे पटापट मी चपाती बनवून घेतलेली आणि आलेली होती पुढच्या कामावरती। तर इकडे मला बनवायची होती मल्टीग्रेन फुलका रोटी, तसेच राईस बनवायचा होता आणि छोले बनवायचे होते। मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं जेवण मी बनवलेलं आहे। तर आता ते काम संपवून आलेली होती पुढच्या कामावरती। तर इथे मला बनवायचं होतं डाळ भाताचा कुकर लावलेला, तसेच कोहळ्याची सुकी भाजी बनवायची होती, तसेच कारल्याची रस्सा भाजी बनवायची होती आणि चपाती बनवायची होती। पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली। डाळ भाताचा कुकर लावलेला, भाजी वगैरे कट करून घेतलेली, पीठ वगैरे मळून घेतलेलं आणि यांचं सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे। तर मला बऱ्यापैकी ताईंच्या कमेंट आहेत की ताई एवढं कामावरचा टायमिंग वगैरे कसं ॲडजस्ट करत असते, तुला किती वेळ लागत असतो प्रत्येक कामावरती? तर काही चपाती भाकरीचीच कामं आहेत, तर त्या कामावरती मला अर्धा तास लागतो आणि चपाती भाजीची जी कामं आहे तिथे मला पाऊण तास ते 1 तास मला प्रत्येक कामावरती लागत असतो। जर कुठे कमी जास्त काम असेल, कधी पाहुणे वगैरे येत असतात, तेव्हा मला 1 ते सव्वा तास, कधी 1.5 तास असं लागत असतो। तसेच खूप ताईंच्या कमेंट आहेत की कामं दूर दूर आहेत की जवळजवळ आहेत। तर सर्व कामं ही माझी जवळजवळच आहेत, त्यामुळे मला जास्त इकडे तिकडे पळापळीची एवढी काही गरज नाही भासत। तर जवळजवळ असल्यामुळे मी 5 मिनिटाच्या आतमध्ये प्रत्येक कामावरती पोहोचू शकते। तर आता ते काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती। तर इथे मी पटापट एक बटाटे 2 कट करून घेतलेले, तसेच चपाती बनवायची होती, पीठ वगैरे मळून घेतलेलं, भेंडीची भाजी वगैरे बनवायची होती आणि काल आळूवडी बनवलेली होती, तर ती थोडीशी तव्यावरती तेल टाकून अशी रोस्ट करून घ्यायची होती। मग सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे। तसेच मला भरपूर ताईंच्या कमेंट येत आहेत की ताई आम्हालाही तुमच्यासारखं काम करायचं आहे, कुठेतरी आम्हाला काम बघून द्या म्हणून। तर बऱ्यापैकी ताईंना तर आता कामासाठी मेसेज आलेले मी पाठवलेले, पण त्यांच्या खूप दूर असल्यामुळे त्यांना ते कामं काही भेटू शकली नाहीत। तसेच 1-2 ताईंनाच मी मुश्किलने काम देऊ शकले, कारण तेही त्यांच्या जवळ आसपास असल्यामुळे त्यांना करण्यात येत आहे। तसेच आता ते काम संपून आलेली होती पुढच्या कामावरती। तर इथे मला बनवायचं होतं सुक्कं कारलं मी रात्रीच कट करून ठेवलेलं होतं, तर चांगलं मिठामध्ये मुरलेलं होतं, स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि कारल्याची सुकी भाजी चपाती बनवून आलेली होती शेवटच्या कामावरती। तर शेवटचं काम देखील माझं फक्त चपाती भाकरीचंच असतं। तर इकडे आज मी चपाती बनवून घेतलेली आहे आणि आता ते काम संपवून मी आलेली होती घरी अगोदर आल्याबरोबर खूप भूक लागलेली होती, जेवायला ताट अगोदर बनवून घेतलेलं आणि मस्तपैकी आता मी इथे घेत आहे जेवण करून। चला तर मग फॅमिली, या जेवायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। बाय बाय, टेक केअर। तसेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा।